नमस्कार. बऱ्याच लोकांचे कॉल येतात. कॉलवर विचारतात की आम्हाला पर पीस चिऱ्याची कॉस्ट आहे ती किती रुपयाला आम्हाला चिरा हा मिळू शकतो. तर चिऱ्याची कॉस्ट आहे ती कोणकोणत्या पॉईंटवर मॅटर करते हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला कोणत्या लोकेशनला हा चिरा हवा आहे. म्हणजे समजा लोकेशन आता समजा रत्नागिरी, रायगडमध्ये कमी प्रमाणात चिरा आहे किंवा सिंधुदुर्ग या म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जर तुम्ही चिरा घेणार असाल तर तिथे कॉस्ट कमी आहे. पण हे जिल्हे सोडून अदर जिल्ह्यामध्ये तुम्हाला कॉस्टिंग आहे महाराष्ट्रामध्ये ही तुम्हाला जास्त देते. मग यामध्ये जर समजा तुम्हाला फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये वगैरे चिरा हवा असेल तर तिथे तुम्हाला तिथे जात असताना मुंबई किंवा अदर कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला चिरा हवा असेल तर त्यामध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट तुम्हाला किती येऊ शकते. आता ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती टोल वगैरे किती आहे काय याच्यावर सुद्धा डिपेंड असते, किती टोल लागतात वगैरे. त्याचबरोबर खनिवरती गव्हर्नमेंट टॅक्स रॉयल्टी वगैरे असतात, हे सुद्धा पॉईंट आहेत ते मॅटर होतात. त्याचबरोबर तुम्हाला हा जो चिरा आहे तो तुम्हाला कोणत्या कामासाठी हवा आहे, म्हणजे कंपाऊंडची वॉल करण्यासाठी हवा आहे की समजा तुम्ही नॉर्मली वीट बांधकामच्या ऐवजी चिरा बांधकाम करणार आहे आणि नंतर त्याला प्लॅस्टर करणार आहात या कामासाठी हवा आहे का, अशा टाईपमध्ये मोल्डिंग वर्क वगैरे आहे त्या कामासाठी हवा आहे की बाहेरून फक्त तुम्हाला चिऱ्यामध्येच घराचं फिनिशिंग हवं आहे म्हणजे त्याला प्लॅस्टर वगैरे करणार नाहीत अशासाठी तो तुम्हाला चिरा हवा आहे. मग या केसमध्ये कसं हवं आहे की जर प्लॅस्टर वगैरे करणार नसाल तर क्वालिटी आहे तो तुम्हाला चांगल्या क्वालिटीचाच घ्यावा लागतो, टॉप क्वालिटीचा. कारण समजा लो क्वालिटी तुम्ही यूज केला तर नंतर लिकेजचे वगैरे प्रॉब्लेम येतात. सो हे सुद्धा मॅटर करतात आणि त्या पद्धतीनं तुम्हाला चिऱ्याची ऑर्डर करावी लागते. हा झाला मेन पॉईंट. तर चिऱ्याची चांगली क्वालिटी कोणती, खराब क्वालिटी कोणती या रिलेटेड आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की वॉच करा. तर याचबरोबर चिऱ्याची जी साईज आहे ती तुम्हाला कोणत्या साईजमध्ये चिरा हवा आहे. म्हणजे चिऱ्याची साईज तुम्हाला 6-9-15 येते, 7-9-15 येते, त्याचबरोबर 7-9-14 पण येते. तर वेगवेगळ्या टाईप असे साईज आहेत. तर यामध्ये तुम्हाला कोणत्या साईजमध्ये चिरा हवा आहे त्यावर सुद्धा कॉस्ट आहे ती डिपेंड आहे. त्याचबरोबर तुमचे लोडिंग अनलोडिंग चार्जेस पण यामध्ये ॲड होत असतात म्हणजे चिऱ्याच्या कॉस्टमध्ये. त्याचबरोबर ही जी चिऱ्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्हाला किती प्रमाणात हवी आहे त्यावर सुद्धा कॉस्ट आहे ती डिपेंड आहे. कारण समजा बल्कमध्ये ऑर्डर असेल तर कॉस्ट आहे ती तुम्हाला कमी येते, म्हणजे गाडीचे लोड वगैरे जास्त येतात. समजा 400-500 चिरा लागत असेल तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्जेस जास्त लागतात आणि याउलट समजा 1000च्या क्वांटिटीमध्ये जर लागत असतील समजा 5000, 7000, 10000 तर त्यामध्ये तुम्हाला चिऱ्याची कॉस्ट आहे ती कमी येते कारण ट्रान्सपोर्टवाल्याला पण तेवढं ते परवडतं. आणि यामध्ये कसं आहे की बरेच वेळा असं होतं की जर समजा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा चिरा रेट आहे ते थोडा जास्त का येतो कारण तिथे कसं आहे की खनिवरती कसं असतं की चांगल्या क्वालिटीचं मटेरियल असलं की तिथे वेटिंग जास्त लागतं. त्यामुळे ट्रान्सपोर्टवाल्यांना कसं आहे की 2-2, 3-3 दिवस सप्लायर जे आहेत त्यांना 2-2, 3-3 दिवस वेटिंगच करावं लागतं खनिवरती. मग त्या केसमध्ये कसं होतं की 2 ते 3 दिवस वेटिंगला गेल्यामुळे त्यांचा बिझनेसचा लॉस होतो ना. जर ते त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की काही वेळा कसं होतं की ते चांगल्या क्वालिटीचा चिरा आहे त्याची कॉस्ट वाढते, त्याचबरोबर जे खनिवरचा जो दर आहे तो सुद्धा हाय राहतो. तर ॲक्च्युली चिऱ्याची कॉस्ट रेट आहे ते या पॉईंटवर मॅटर करते. जर तुम्हाला आमच्याकडून चिरा सप्लाय करून हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद.